आपण पाहतोय राज्य सरकारच्या वतीने गेल्या काही काळापासून मध्यस्थी करतायत ते गिरीश महाजन। 2 दिवसांपूर्वी सुद्धा गिरीश महाजन आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते आणि आताही गिरीश महाजन आपल्या काही सहकाऱ्यांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आणखीन काही त्यांचे सहकारी दाखल झालेले आहेत। जालन्यातल्या सराटीमध्ये हे आंदोलन सुरू आहे। स्थानिक आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। गिरीश महाजन आहेत, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रवी जयस्वाल आपले सहकारी आता आपल्यासोबत आहेत जोडले गेलेले। सॉलिसिटर, वकील, शिंदे सगळ्यांशी बोलणं झालं। मार्ग काढायचा आहे आणि 100% मार्ग काढायचा आहे। आता तुम्ही मंत्री होते, आपल्या एवढ्या वर्षाचा अनुभव आहे। आता असं काहीतरी 2 ओळीचं पत्र आणलं, 4 ओळीचं लाईनचं पत्र द्या म्हणता, असं होईल का? हा निर्णय होईल का? म्हणून मी म्हटलं की आता सगळे पॉझिटिव्ह आहेत। आपल्या अजून एवढं मोठं काम होणार आहे की माइलस्टोन ऐतिहासिक राहील। त्यामुळे आता 2-3 महिने झाले, ठीक आहे, कमी पडला, 1 महिन्याकडे अजून वेळ पाहिजे आहे। आता मला वाटतं आपण जास्त ताण करून घेऊ नये। आपलं काम पॉझिटिव्ह 100% होणार आहे, होणार म्हणजे होणारच आहे। तर दुसरं काही त्याला हे झालेलं नाही त्याच्यामध्ये। सगळ्यांनी सांगितलेलं आहे, ऑफ द रेकॉर्ड बसूनही बैठक झालेली आहे की करायचं आहे। त्यामुळे मला वाटतं आता जास्त ताणता न ताणता आपण निर्णय करा। तब्येतीला कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे खूप लढायचं आहे अजून आपल्याला। मला जे सीएम साहेब बोलले ते असं ते जे वंशावळीचं जे आपल्याजवळ त्यांच्याजवळ कुणबीचे प्रमाणपत्र जुने असते तर त्यांना आपण ते करू त्यानंतर होईलच। एका टप्प्यात करू असं मी काय म्हणतो। सीएम साहेबांशी बोललो मी आज 15-20 मिनिटं। तुम्ही सांगा सांगा तुमच्या बरोबर ते आले ते खाली बसा, तुम्ही खाली शासन इथं आलेलं आहे तर ऐकून घ्या ना, समजून घ्या जरा, प्लीज गडबड करा। महत्वाची चर्चा चालू आहे। कोणी आमच्यावर बोलू नका, मेळवणे करू। हे तू चूप बस, कोणी बोलू नका आमच्यावर। नाही झाले, शांत झाले। अरे कोणी बोलू नका, प्लीज थांबा ना जरा। महत्वाची चर्चा आहे, प्लीज विनंती आहे आपल्याला। आपल्या सगळ्या दोघींच्या मागण्या आहेत ते सुटतात। उद्याच्या बाबतीमध्ये आता कोणाला बोलवायचं नाही, त्या पुढे जे आहेत त्याचे ठरलेलं आहे। हा जो आपला प्रश्न एक महिन्याचा आहे त्यात 100% पॉझिटिव्ह सुटणार आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे। आणि याच्याशिवाय त्याला पर्याय नाही, या समितीशिवाय असं कधीच होणार नाही किंवा कोणी सांगितलं कॅबिनेटने सांगितलं करून टाका बोलू शकता द्या, असं होणार नाही। कमिटी झाली की लगेच त्याचा निर्णय झाला की लगेच द्या। मला देवेंद्रजी माझा ते बोलणं झालं, लगेच द्या काउंट एका महिन्यामध्ये तर पॉझिटिव्ह निर्णय होईल। कमिटी काळजी करू नका। त्यामुळे आता पुढे आपल्याला खूप लढाई लढायची आहे। आपलं काही दिवस गेले का आपलं झालं का आपलं? पण या वयात ते खरं तरी पार्ट डॅमेज झाला काय आमचं आपल्याला काही झालं तेवढं ते भरपूर आहे, आपण असं करू नका। मला असं वाटतं की एवढी प्रॉपर वेळ नका एवढं कव्हरेज म्हणजे 50,000 पण
नॉलेज आपल्याला आहे या संदर्भातलं आणि ते लोक आपल्याकडे बघतात असेल गोष्ट खरी पण वापस घेतला ना. हो अरे एवढं मी कोणाला भेटा आम्ही त्याचं फक्त कोणी दुसरीकडे नाही कोणी हे सुद्धा आपण कोणी भेटत कारण नसताना मी वापस काय घ्यायचं नाही कारण नाही तर तुम्ही कारण नसताना काय घ्यायचं कारण होतं त्यांना आता 1 महिना दोन बाबा ते 15 वर्ष 20 वर्ष लढले त्यांचे 5 वेळा निला घेतला आमचं 40 वर्ष झालं नाही आपला हा जो विषय आता आजचा अंतिम निर्णय दिलेला कमिटीचा त्याला एक करा द्या एकदम मिनिमम पोझिशन आपली होईल त्याच्यामुळे काल मी इतक्या समितीत होतो का कारण मी इतके दिवस नव्हते काल सखोल चर्चा झाली सगळे टोटल सचिव वगैरे सगळे होते आंदोलन एवढं चालू नाही चालत नाही ना एवढं चालू नाही चालत ना आपल्याला विनिंग पोझिशन आहे साहेब आहे तुमचा मोठा गैरसमज नाही आम्ही दानित नाही तुम्ही म्हणजे सरकारनं ते ना आम्ही थोडं आपण आम्हाला एवढं मारलं तुम्ही नाही ते झालं ना मुख्यमंत्र्यांनी आमच्या हातामुळे क्षमा असतात पहिल्यांदा ते तर आम्ही स्वागत केलं होतं त्यांनी बघितल्यावर ते म्हणे मला माहिती नव्हतं मला आधी पुढे दिला मला खूप मारलं म्हणे आधी त्यांना करायला लागलं पण त्यांनी जेव्हा बघितलं ना म्हणजे त्यांना आलाय आपण त्यांना काय केलं तुम्ही त्यांना सस्पेंड केलं नाही केलं अहो इथं आंबट इथं गणसा इथले जो ऑर्डर देणार होता जो ऑर्डर आधी आता असं नाही मला काय मी पारदर्शक डेप्युटी जो पाठवला जो डेप्युटी जो हे जे खरे आणणार आहेत जे गोळ्या फायर केलं ते भोक्षे त्यांचे पत्र्याला पाडले ते आमच्या छाताला मेन सरदार जो असतो त्याला कॅमेरा करून इकडे स्पॉटवर होता आमचं जे होईल त्याच्यावर नको तुम्हाला 1 महिन्याचे वेळ कशासाठी पाहिजे आणि दुसरं असं 83 क्रमांकावरती मराठा आहे यादीला मग असताना त्याला अहवाल कशाला पाहिजे ओबीसीची यादी आता तुमच्या साक्षीने 3 महिन्याची समिती नेमली ना तुमच्या साक्षीने तुमच्या मंडळात समिती नेमली आहे ना आम्ही 1 महिना येऊ सुद्धा पण 83 नंबरला मराठा असून समितीला काय काम करायची गरज ती ओबीसीची यादी म्हणतोय मी तुम्हाला नवीन दिलं येतो आपण आता ते समितीला सांगू पण 1 महिन्यात आपण काढू थोडा वेळ द्या चालू नका जास्त त्यांच्या बोलण्यात कमिटी हैदराबादला गेली तुमच्या बोलण्यात कमिटी हैदराबादला गेली जांभरला तरी आणली नाही 2 महिने जांभरला आणा मग धुमामत तरी आणली ना आता हैदराबादला कशाला नाही होतं नाही मग दुसरं घ्यायला मागचं रेकॉर्ड आणतोय मागचं सगळं रेकॉर्ड आम्ही आणला आम्ही महिनाभर म्हणून होतो तुम्ही आंबटला समिती आणा आता एका मला सगळ्या समितीला द्या तुम्ही तिथे बसा मी स्वतः बसतो आम्ही बसतो दोघं तिथे जण एक महिना आम्ही तिथून हलणार नाही आणि हा विषय संपला बस आता हे काढून नका असं वाटतं आम्ही नाही ताणवत दादा तब्येतीची काळजी घेणार आम्ही नाही ताणवत आम्ही ताणवत जर असतो गहू आपल्याला करून घ्यायचं आहे सगळं आपल्या हातून होतं आहे एवढं मोठं सलग आमचं सांगतो तुम्हाला हे मोठे झाली वेळ पाहिजे थोडासा काय महिना पाहिजे थोडासा नाही जयंत संघ पटेल माननीय मुख्यमंत्री त्यांना आव्हान केलं 1 महिना वेळ द्या मी जो विषय आणि सगळा 4 पावलं पाठीमागे येऊन 25 पावलं पुढे जाऊ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांबद्दल आम्ही सगळं मागचं पुढचं सगळं सोडून दिलं त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याबद्दल इतके मोठं आम्ही सुद्धा नाही आम्हाला माणुसकी कळती त्यांची माणुसकी जिवंत झाल्या कृपया घोषणाबाजी करू नका महत्वाचा विषय चालू आहे घोषणाबाजी करू नका आवश्यक करायची का चर्चा बंद करायची का वस्त्र देणार उचलून दाखवला खाण्यावर भेटा काय बाबा करू चर्चा बंद अरे त्यांनी आरक्षण दिलं नाही तरी तुमच्या बाजूने तुम्हाला 50 वेळ सांगितलं त्या भसना देऊन आयुष्याचे वाटलं झाले महाराजांच्या भावना आता तरी चर्चेला आले आपण चर्चा करू आपल्याला नाही पडलं ते वापस जातील ठरवून काय करायचं का लगेच पाहिजे आणि मी कशाला बसतोय लगेच पाहिजे म्हणूनच बसतोय ना एक महिना दिवशी गरज होता
बरं झालं अचानक तुम्ही एक मिनिट तुझा थांबा तुम्ही आज नाही थांबा आता काल घेतलं पण आता आवश्यकता नाही दिवशी आधी मी परत तुम्हाला 83 क्रमांकाची भाऊ देण्यात बाकीचे शांत बसा बाकीचे एकदम शांत बसा आणि खाली बसा भाऊ आता काहीतरी फैसला होणार आहे शांत बसा जागेवर खाली बसा करू नका इतर समाज शांत चुकून बोलू नका आम्हाला त्याप्रमाणे काम तुम्हाला आवाज देऊ ही यादी दिली आम्ही काल भाऊजवळ सुद्धा यादी तुम्ही समाजाचे जे होता तुम्हाला काय तर घेऊन समाजाचं कमून हे म्हणतो आम्ही कमून समितीच ऐकून आता चॅलेंज होणार नाही काय होणार भाऊ एवढ्या वेळेस आमचं ऐक काय म्हणलं तुमचं आता उद्या काढायचं हो चॅलेंज नाही होणार हो आणखीन एकदा ऐका थांबा तुम्ही आणखीन थांबा तुम्ही खूप सगळं काय होतंय 83 क्रमांकाचा विषय आमच्यापासून जरंगे पटेल तेलंगणाची सुद्धा आहे आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं असं आहे की भाऊकडे आम्ही 83 क्रमांकाला मराठा सरकारला धोका नाही आणि ओबीसी अंगावर आहे कारण ओबीसी आम्ही सगळंच आहेत फक्त आम्हाला दिलं नाही पण तुम्ही समजून घ्या ना म्हणजे म्हणजे हा ओबीसी समाज तुम्ही समजून घ्या तो विषय आपण त्याच्यात एंट्री करून एकदा हे 5 जे IAS अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली ना सेक्रेटरीना ओबीसी राज्यातल्या सर्व भागांमध्ये मराठवाडा सोडून सर्व ठिकाणी म्हणतात बरोबर आहे आरक्षणाचे संबंध मराठवाड्यात बी काही गावाला आहे काही गावाला मग सरसकट द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहेत फक्त ओबीसी बांधव एक गोष्ट समजून घ्यायला तयार नाही की हे आहेत पूर्वी त्यांनी ते वाचनातच ती उगाच आम्हाला विरोध करायला आम्ही तुमचा आमच्या नंतर नंबर आहे आम्ही 83 क्रमांकावर आहे ओबीसीच्या यादीत तरी बी आम्हाला द्या ना तुम्ही म्हणतात मराठी आरक्षणात येऊ देऊ नका 50% कसं कायदेशीर नाही बोलत तुम्ही आता सर्व पॉझिटिव्ह तुमच्या प्रयत्नाने समाजाला म्हणून म्हणतोय मिळते समाज तुम्हाला गरज नाही वेळेची तुम्ही देवदूत व्हा आम्ही बघा मी मला नको मी जाहीर सांगतो ही विनंती घेऊन आले तुम्ही ती जाहीर काढून द्या विनंती घेऊन आलेले तुम्ही समाजाला वेळ दिला पाहिजे मुख्यमंत्री दिला ना दिला एकदा नाही 4 तुम्ही माझ्यावर काही बर्डन आणू नका नाही बर्डन नाही ऐका ना माझं मत आहे थांबा ना मला चर्चा करायला पाहिजे सांगतोय मी जर 83 क्रमांकावरती मराठा त्याला सरकारला प्रॉब्लेम नाही चॅलेंज होऊच शकत नाही का 50% वर गेलंच नाही सिस्टम मध्ये आणून करावं लागेल ना आता सिस्टम मध्ये जाणलेले यादी बाकीचे सगळे गेले कसे ओबीसी मग बिगर सिस्टमचे यादी तयार केली आणि मंडल कमिशननं यूपीसी सरकार समोर ठेवली तुमची समिती ठेवेल ना 4 महिने झाली मुख्यमंत्री साहेबांनी काल आदेश दिले त्यांना पुढच्या त्यांनी तर 20 दिवसात करतो म्हणले साहेब म्हणले तुम्हाला काय सर्वे करायला मतदारसंघ तयार करायचा आहे का काय सर्वे नाही करायचा दादा तुमच्याकडे ओबीसी दादा ओबीसीची यादी तुमच्याकडे त्याच्यात मराठा आहे का बघा देऊन टाका समितीला तिथंच बस म्हणा फक्त तिथंच तुमच्या टेबलावरच इकडून तुम्ही इकडून ती फिरवतो कशाला इकडं काही गरज नाही सापडायची आम्ही कुणबीच आहेत आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आम्ही ओबीसीतच आहेत फक्त ओबीसी बांधव आम्हाला समजूनच घ्याय नाही ते म्हणते 50% जाती येऊ नको बरं नाही आहे आणि 50% कोणचा मराठा 50% जाती यायचा राहिला विदर्भातला सगळ्याची सगळा मराठा 50% जाती खानदेशचा पुरा गेला कोकण पश्चिम आम्ही काय केलं मग नुसत्या मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि आम्ही सगळ्यात आधी आहे चूक बोलत नाहीये निर्णय तसाच दादा आम्ही तुमच्या पाय पडून सांगतो तुम्ही न्याय करू शकता न्याय करा तुम्ही वेळ द्यायची गरज नाहीये याला तुम्ही अध्यादेश काढा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच आमचं खाण्यात आलंय आमचं मत आहे फक्त त्यांनी मनाने म्हणा अरे खरंच खाण्यात आले हे देऊन टाका यांचं आपल्या ठेवणार 50% वाढतच नाही गरज नाही हो असं म्हणतो जे वेळ द्या 3 महिने थांबा 1 मिनिट ऐकू तुमचं ऐकू पण 1 मिनिट ऐकू मामा
मी थांबावं इकडे बडबड करा. मामा मला एक साहेब, तुम्ही शंभूराजे देसाई साहेब, भुसे साहेब, अण्णा आणि भाऊ आपण बसलो त्या टायमात सीएम साहेब म्हणले फक्त 1 महिन्यात. मी तुम्हाला किती महिने दिले? 3 महिने. हे खरं आहे का? मी होतो. मग आता वेळ दिला, परत तुम्ही कमी वेळ मागता. वेळ मागून आता एकच विनंती. मामा एवढ्या वेळेस आहे का, गोरगरिबांच्या पोराचं पाप माझ्या डोक्यावर सोडू नका. ऐका, नाही समाजाला असे 70 वर्षापासून आरक्षण असून आम्ही आरक्षणाच्या बाहेर आहे. एक विनंती करू का? मामा भाऊ आम्ही 90 पासून विनाकारण बाहेर. आम्ही 90 पासून विनाकारण बाहेर. मग आता 1 महिना विनाकारण 90 पासून आम्ही बाहेर. म्हणजे आम्ही सांगतोय, आम्ही 1 महिना सांगतोय, ते 25 दिवसात पण होईल. 25 नाही आधीच होतं. आपण 90ला बाहेर काढलं आपल्याला. मला असं वाटतं एक विनंती मामा करू का? सर आपल्या वतीने एक विनंती करतो. तुम्ही माझं काय म्हणणं माहिती आहे, तुमच्यावर खूप प्रेशर आहे, सर्व गोष्टी आहेत. एकदा यांच्याशी बोला, वेळ घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोलून चालेल, लोकांशी बोलून टाका. या संदर्भात निर्णयाचा लोकांशी बोलून नाही अगदी मान्य ना, आम्हाला मान्य तुम्ही लोकांशी 123 गावाशी बोला. चला 123 गावाशी बोला, त्यांच्याशी बोला. तुम्ही द्यावं मला वाटतं 100% त्यासाठी झालेले ते. नाही मग त्यासाठी झाले. मग 83 नंबर आम्ही तुमचं लिहून दिलं. शासन हे मी दिलं ते वाचायचं काम होतं फक्त की आहे ना यार हे करा ना ऑर्डर, एवढंच म्हणायचं काम होतं सचिवांना तुम्हाला. मनोज अरे पाटील करा यार. जशाच्या तसं मी वर पाठवलं. हो मी खोटं नाही बोलत, अतिशयोक्ती नाही. आणि आम्हाला कळतंय तुम्ही सरकार कोण ओढत नाही, असं बी आम्ही म्हणत आहे की तुम्ही सरकार कोण ओढवता, तुम्ही आमच्याकडून बी वाटाय नाही जे आहे ते बोलतोय आम्ही तुम्हाला. पण मग तुम्ही आमच्याकडून ओढत असताना सरकारकडे ओढत नसताना बी 83 क्रमांकापासून 2004चा जे आर आहे, मराठवाड्यातले मराठी आरक्षणात आहेत, महाराष्ट्रातले मराठी सरसकट कुंडीमध्ये आहेत, तुमच्याकडे पुरावे आहेत, ते बी शासनाने दिलेले. मग ते नुसतं तुम्ही जर सचिवाला म्हणले तू कशाला अंगावर घालतो रे, आम्ही जर दिलं तर हा समाज आमचा होईल, तू हे काढ ऑर्डर, आत्ता ऑर्डर होईल. मी माझ्याकडे पहिल्यांदा इतकेच लोक होते मामा आंदोलनात, मामा आम्हाला नका हो म्हणून, पण यांना तरी हा म्हणा तुम्ही, कारण तुम्ही एक लेवलचे माणसं. त्यावेळेस बिलाखाने होते तरी आम्ही वेळ दिला, आम्ही आता ताईपणा केला. आताही त्यावेळेस तुमचं सरकार होतं मामा, बरोबर आहे, आताही तुमचं. आपण परिस्थिती अशी आहे की गरज नसताना तुम्ही वेळ मागता. मी 1 दिवस तुम्हाला सपोर्ट देणार नाही, गरज नसताना म्हणतो. जरंगे पाटील नाही मिळालं तर आम्ही जबाबदार हो. नाही मिळत जबाबदार हो म्हणजे झालंच ना, ते समाजात वाटोळ केलं ना मी. त्यापेक्षा मला असंच मरू द्या उपोषण करून. मी मेलेलं बरं असं आम्ही मिळून द्यायला नाही ते असं मेलेलं बरं. पण ते नाहीच झालं तर मी मागं एक गोष्ट नाही झाली तर आपली ती तर मी नाराज नाही केलं मामाला. केलं भाऊ? नाराज नाही केलं मी तुम्हाला, म्हणलं एक गोष्ट नाही झाली चला जाऊ द्या. ही जर नाही झाली, आज समाजाला मी शब्द दिलेला, हा पण शब्द दिलेला मी समाजाला. आता शेवटचं लढतो, एक तर मग अंतयात्रा निघत नाही तर मराठ्याचं आरक्षण यात्रा निघत. बाळांनो जगलो तो तुमचा, मेलो तर समाजाचा. त्याच्यामुळे मी असं मेलेला परवडून भूमिका आंदोलनामध्ये घेऊन चालत नाही. त्याला टोक नाही म्हणत साहेब. 4 फेब्रुवारी पासून ठीक आहे ना, 3 महिने झाले, आता एक करा ना. ऐका तुम्ही, अहो मरण्याची नाही, मरण्याची नाही ती भाषा. 4 फेब्रुवारी पासून लढायचं लढायची. फक्त आम्हाला तुमच्यासाठी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही लढाई करतोय आम्ही शांततेची. तरी याच्यात आमचे डोके फोडलेत तुम्ही. तू काय डोके फोडले नाही तुमच्या पुढे असे लय मोठे असते, असे लय मोठे सापडले. आमच्या महिला उठता येणार म्हणून ते तुम्हाला दिसायला नाही, त्या घरीच होतो.
जे घटना घडली ती दुर्दैवी. मग हेच व्हायला तर पुढचं कशाला करता? काल DCM साहेबांनी त्याच्यात माफी हेच व्हायला तर पुढचं कवा करता? हेच मृतवर तुम्ही मरून जाईल. अहो काम करता करता म्हातारा होईल ना मी. महाराजी भाषा कम करायची. राजे साहेब मिळाले काल होते ते. आज म्हणजे काल येणार होतो पण काल तुमची तयारी नव्हती मग ते म्हणजे मी गावाला जातो मग आत्ताच त्यांचं बोलणं झालं. चर्चेला आम्ही तयार होतो म्हणून. मी त्यांना आता त्यांचा फोन झाला माझा. नाही, फोन दाखवतो फक्त फोन दाखवतो मला मी बोलला होता तर ते म्हणे मी गावाला आलेलो काल तुमचं झालं नाही म्हणे. काल म्हटलं उद्या म्हटलं ठीक आहे. काल आम्ही सोबत होतो. नाही, काल तयार होतो आम्ही म्हणजे चर्चेला. हां ते बघा ऐका आणि तिथं प्रक्रिया करायलाच लागणार असं होऊ शकत नाही. जरंगे पाटील आम्हाला तर आरक्षण जरंगे पाटील मोठं ऐका ना उदयनराजे भोसले 5 वाजता उदयनराजे भोसले हो एक 5 वाजता म्हणजे आत्ताच बोललो मी आता 5 रुपये झाले. सकाळी 2ला बोलणं झालं ते म्हणजे मी अर्जंट कामाला इकडे आलेलो आहे तुम्ही सांगा मला उद्या होईल पण आता लोकांशी बोलून घ्या लोकांशी बोलून घ्या असं आहे सगळे देवाची जरा चिंता त्यावेळी करा. सगळे वेगवेगळे आपल्याला विचार खूप कामं करायचे पुढे असं काही एवढं झालं हो की टू बी झालं का? सगळे वेगवेगळे विचारायचे राहतात. नाही विचारत मला लोकांना कोणाला तुम्हाला नाराज नाही करत पण नाही. तर मी आपला तुमचं काहीतरी ऐकतो त्यावर बसून राहतो मग काय आहे आता इथं बसून राहतो. तुमचा ऐकतो हा सलाईन घेतो तुमचं पाणी घेतो इथं बसून राहतो तुम्हाला जेव्हा आरक्षण देतो. पाणी तरी घ्या. नाही म्हणतोय मी की तुम्ही म्हणता ते घेतो. आता बस का मी इथं बसून राहतो. नाही असं नाही असं आहे. मान ठेवला पाहिजे. तुला मग आता मी जर सलाईन घेतल्या पाणी पिलो सगळं जर केलं मी कसं मरू? हा तुम्हालाही माहिती आहे ना त्यामुळं काय अडचण नाही. तुम्हाला जेव्हा द्यायचं तेव्हा द्या. आमचं मायबाप तुम्हाला जेव्हा व्हायचं तेव्हा व्हा. एवढीच इच्छा आहे पण आम्हाला एक आजली अपेक्षा होती हो मोकळा आपण माझ्याकडे बरोबर आहे. कारण कायदेशीर होता म्हणून तुम्हाला जर अहवालाची गरज होती तर म्हणलं असतो तर आपण विनाकारण ताणून धरून त्या बहुल अडचणीत आणत. 83 क्रमांकाला मराठा आहे ओबीसी यादी नेमकी तेवढीच जात मागं राहिली तेवढी घालून टाकायची. उलट खवळायला पाहिजे तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या तुमच्या कार्यकर्त्याला फंड दिला आणि पैसा वर्ग केला तो का नाही दिली असं खवळायला पाहिजे त्या अधिकारी. याला अहवालाची गरज नाही. मुळात मंत्रिमध्ये मुळात ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता अशीच भूमिका आहे बरोबर ना. धक्का नाही लागता नाही ओबीसीतच येत हे मूळ वाढतच नाही. उदाहरणार्थ माझ्या नावावरती 2 एकरचा 7-12 एकर मी 5 एकर खातोय. त्यांच्या म्हैस वाढायची इच्छा नाही. विदर्भात कुणबी मराठा आहेत त्याच्यातच मराठवाडा घ्या ओबीसीतच चालले ना ते. नाही घेतला ना अहवाल. माननीय आपले आयुक्त साहेब राजे साहेबांनी अहवाल दिलाय ना काल दिला. मग आज पण आता महसूल मंत्री बैठक चालू आहे मुंबईत. अहवाल मिटिंग पण झाली म्हणतात आपली आज मुंबईत तुम्ही meeting चालू आम्ही आहे ना. सगळे महसूल मंत्र्यांनी बैठक लावली. 4 वाजता काम झालं आम्ही ऐकलं फक्त मागतोय ते 15 नाही आता अहवाल आलाय भाऊ. होईल. हो आहे अहवाल आला नका मी माझा अंत बघू. सेक्रेटरी मी तुम्हाला 2 दिवस आणखी वाढ देतो 3 दिवस वाढतो चला जाऊ. एवढं चालू जातं. हो 4 दिवस दिले तुम्हाला. आता 4 दिवस म्हणलं ना मामाने माझ्याकडून 4 दिवस घेतले मामाला महिना दिलता हे 7 दिवस दिलते तुम्हाला 4 दिवस देतो आणि करून द्या. एवढं समितीचा अहवाल आलाय नका तानू साहेब आम्हाला भरती आहे जवळ आमचे लाखांना पोरा बाहेर राहते. आम्ही महिला फक्त मागतोय होईल तरी तुम्ही एकदा 2 तरी प्रयत्न करून बघा आम्हाला फोन करून सांगा. त्याला लगेच उद्या मुंबईत येऊन बसता सगळं दाखवा क्लिअर करून टाकतो. तुम्ही आमच्या पडलेला सांगताय नाही उद्या त्याला मी शिष्टमंडळ पाठवायचं नाही तुम्ही काहीतरी समितीनं अहवाल काय समितीनं अहवाल काय असं नाही होणार. घेऊन जाऊ मुंबईत. अहो, मी उपोषण करता येईल उपोषण करता कसं चला ना थोडं ऑपरेशन सोडू नका तसंच चला. असं नाही. उपोषण नसेल तर चला. शिष्टमंडळ जर असं आमच्या भाऊवर विश्वास टाकलाय मामा आहे तुम्ही सगळे करून घ्या ती अहवाल आलाय ना. अहवाल आल्याला मला फक्त माननीय आर्दर साहेब आयुक्तांनी दिलेला अहवाल माहीत होता. ते आत्ताच्या कमिटीने दिलेला माहीत नव्हतं. तुम्हाला फक्त आधार पाहिजे भाऊ आम्हाला कायदेशीर घेतलं एका
आम्हाला गिरीश भाऊ आधार पाहिजे. माझं अंतिम का म्हणणं असं आहे, आपण थोडंसं बाजूला बसू छान यांना यांच्या लोकांशी बोलून घ्या. नाही आज नाही होणार. नाही तुम्ही बोला ना. नाही नका करू, पण तुम्ही बाजूला बसून आता कोणाच्या घरात जाणार, कोणी कानात कुलबुत करू नका बरं का, तुम्हाला सांगतो. बैठक तुम्ही लोकांशी बोला, बैठकच ओपन घेतो. मला नाही बोला, लोकांशी बोला असं. नाही इथं नाही होणार. नाही तुम्ही लोकांशी बोला नाही. तुम्ही तुमच्या समोर लोकच नाही ती इथं. ठीक आहे राहू दे. नाही त्यांना वेळ लागला. गडबड झाली का तुम्हाला? मग सगळं क्लिअरच आहे. काय त्यामध्ये काय इकडे बसायचं, आपण तिकडे त्यांनी काय बोलायचं ओपनच आहे त्यांचं. इथं बसू आपण बाजूला, त्यांना बोलू ठीक आहे द्या. ना. मग का आणि त्यांना काही बोलायचं नाही ना. चर्चा करा चर्चा तुम्हीच चर्चा करा. आतापर्यंत तुमचे शब्द वेगळे होते, आताचे आता बदलले. कोणाचे? नंतर सांगा म्हणले तुम्ही. नाही मी माझं मनोज पाटील असं नका बोलू. ते म्हणताय अहो, तुम्ही म्हणले आता की नाही नाही मग ते म्हणतो मी. त्यांचं म्हणणं तुमच्या जवळच्या लोकांना विचारून घ्या. तुम्ही त्याची चर्चा करा. पण तुम्ही नंतर विचारून घेऊन गेले. चर्चा होती. हे म्हणले आपण बाजूला बसा, आंदोलक राहणार. यांच्या लोकांची चर्चा न करू असेल तर म्हणणं होणार आहोत. या आरक्षणाचा लय तिला बेकार आहे. याच्या अडचण प्रेमाचा विषय नाही. लय तिला बेकार आहे. आपली जात 60 वर्षापासून यांनी बाहेर ते द्या सोडून तुमच्याबद्दल नाही बोलत. 60 वर्ष आपली जात बाहेर असून आज नसते तर आपण तुम्हाला आग्रह नसता केला. उगा गिरीश भाऊला ताप द्या, नवीन ओपन करा, 50% मर्यादा वाढती आहेत. फक्त आम्हाला आत घेतलं आहेत की लय सोपा प्रश्न आहे. फक्त समजूनच घ्यायला तयार नाहीत. थोडं तुम्ही आता समजून घेतलं एक 10-15%. ते झालंय. आता तुम्हाला सगळं करून बस तेवढं म्हणणार. त्याच्यामध्ये भाऊ द्या आम्हाला. अहवाल आलाय, तुम्हाला 4 दिवस देतो. आणखी अहवाल आला. अहवाल नसता आला तर मग आम्ही बी थोडंसं बोलत होतो का नाही भाऊ. बोलत होतो का नाही. म्हणलं अहवाल गरजेचा आहे, तुम्हाला आधार गरजेचा होता. आज आधार आला भाऊ. करा कल्याण पोरांचा, करा कल्याण. मी 4 दिवस आणखी देतो. एकही दिवस देणार नव्हतो भाऊ. मी तुमच्या शब्दावर 4 दिवस देतो. पाणी देतो. हो मी 4 दिवस देतो तुमच्यासाठी. 4-5 दिवस सिनियर संपर्क तेवढ्याच करतो ना आम्ही. तुमची मान्य करून घेणार. चला मोठा विषय काहीच नाही. मार्ग समितीचा अहवाल आला भाऊ. समजूनच घ्या. समितीचा अहवाल नाही येतो. आदर साहेबांनी दिलेला अहवाल समितीचा आमच्या जालना जिल्ह्यातला आहे. आपण जी समिती नेमलेली आहे कायदेशीर उद्या 5 समिती आहे. सगळे आहे त्या समितीत आता आदर सर हो ना झाली. ते आता रोज आता ते 24 आवर सांगितलं आहे. 24 तास बसून सांगितलेलं आज बैठक की आता बैठक सुरू राहतील. त्यांना सांगितलं शिवचा जितके चिडले होते की पहिल्यांदा चिडलेल्या मिटिंगवर बघितलं. म्हणजे लास्ट शरम पडली त्यांनी लोकांच्या अधिकार. तुम्हाला फक्त धरच पाहिजे ना. मग मिळाली ना. 24 तास बसली जातात. त्यांना काही दुसरं काम नाही. घर पाहिजे ना. फक्त खरंच ओबीसी ते आहेत का गप्पा आणतात. फक्त धरच पाहिजे. आम्ही गप्पा आणतो का खरंच आहे बाबा. आम्ही खरंच ताणीत नाही. तुमच्या पाय पडून सांगतो. फक्त तुम्ही ताणवायचं काय करायला लागलात तुम्ही आम्हाला देणार. आम्ही करतो चर्चा आमच्या नियमात बसून करून घ्या. तुम्ही ऐका आम्ही थांबायचो. आम्ही चर्चा करून घ्या. थांबतो. गिरीश भाऊ त्यांना घेऊन चला मुंबईला. सीएम साहेबांच्या समोर बसू. तुम्ही एकदा सीएम आणि पॉझिटिव्ह करा ना. तुम्ही येऊन बसा मुंबईला. 8 दिवसांत होते काम. तुम्ही उपोषण नका सोडू तोपर्यंत. सोडून द्या ना. कमिटीचा अहवाल घेऊन टाकू. GR काढून टाकू. संपून टाकूया. महिना म्हणजे आम्ही काही महिना म्हणत नाही. असं करणार आहे. अहवाल आलाय मला नाही वाटत. महिन्याच्या
अहो रोज चालेल ती हो साहेब रोज चालेल ती त्यांना रोज सांगितलं आता. नाही त्या कमिटीची मीटिंग झाली. अहो रोज होईल ती रोज बसतील ते नाही मीटिंग झाली का रोज बसतील ते मीटिंग साहेब 4 दिवस देताना ऐका तुम्ही एक म्हणलं ना मग मी बोला मीटिंग झाली म्हणजे सगळं डॉक्युमेंट जमा करतात सगळं बघतायत आणि तुम्हीच ऐका माझं साहेबांनी इतकं चिडलेलं सीएम साहेबांनी पहिल्यांदा बघितलं लास्ट टाइम एवढा पहिल्या 100 लोकांच्या मीटिंगवर साहेबांनी त्यांची काढली मला कळतं का तुम्ही काय करता मला तोंडा पडतं आमचं तोंड काढ करतं ना आता मी काय करतो सांगितलं की तुम्हाला 1 महिना म्हणजे एक सांगतोय पण तुम्हाला एक 15-20 दिवसावर करावं लागेल ते तुम्ही जर आले ना तर मग नाही मी 4 दिवस बोलतो बसा नाही येऊ 4 दिवसात वेळ नाही मी आंदोलन आहे ना मुख्य भाऊ तुमच्या सगळं बोलत राहतो अहो आता भाऊ 4 दिवसात वेळ देतो होत मला कसं होत नाही ना असं तुम्ही म्हणता ते करतो तर बस का तुम्ही म्हणता ते करतो ना मी कोणालाच म्हणत नाही थांबा 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 अरे आरडा बंद करा मागची ही गाडी मी जर म्हणलो पाणी पेल तर मामा पेलो भाऊ तुम्ही मला रात्री 1:30 वाजता ज्यूस पाजलं पेलो काहीच होणार नाही 4 दिवसात तुम्ही म्हणता ते करतो काय पाहिजे काहीच होणार नाही दिलेला शब्दाला तुमची माहिती नाही मग तुम्हाला वाटत हे पैसे नाही मी एकदा बोललो म्हणून तर हटत नाही गिरीश भाऊ ते म्हणतात तसं आता कसं असतं हा करतो मी मला तुम्हाला तुम्ही विश्वास करा होणार नाही म्हणजे 4 दिवस होणार काय नाही जरा होईल नाही मी तुम्हाला आणखी 4 दिवस देतो भाऊ 4 दिवस देतो. 4 दिवसात नाही, 4 करा दिवस आमचे वाढून देव घ्या. करा तुम्ही ऐका, करा आमचे देव 4 दिवसात करा का 8 वाढून दिवसात घ्या. करा, मुंबईत बसून मी तुम्हाला सांगतो तुम्ही मुंबईत बसून 4 दिवसात करा का 8 दिवसात करा तुम्ही लक्ष टाका तुम्ही सांगा सध्या तुम्हीच बसा तिथे आणि करून टाका मी करून काय व्हायचं मी प्रशासकीय अहवाल लावणार. पण मी कुठं काय सांगा त्यांना हे आमचं संबंध समिती समोर मी बसू तर मामान भाऊ दोघं तुम्ही बसा आणि या घेऊन आम्ही काय करतो तुमचे 150 किलोमीटर 10 लाख लोक मराठ्यांची मिरवणूक काढ आहे. असं ते तुमचीच काढायची आहे ही मला. भावनिक नाही करत तुम्हाला सत्य सांगतो तुम्ही 2 जण बसा 4 दिवसात मी भाऊ फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं तुम्हाला आता खरं सांगतो मी एवढा कलाकार पोरगा आहे मी बैठकीला बसतच नाही कोणाचं पण तुमच्या चेहऱ्याकडे हा तुमच्या चेहऱ्याकडे बघून सांगतो मी 4 दिवस वाढून दिले मी असं ठरवलेलं होतं की तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना विचार राजेश बॉडीवरचे 1 घंटा बी देऊ शकत नाही म्हणजे 4 दिवस दिले तुम्हाला तुमचे आमचे देव व्हा मला बोलूच नका 4 दिवस व्हा आणि या दोघांना मुंबईत बसा याला हलवून देऊ नका मी आहेच ना मी पण जाऊ आणि मामा पैसे देत बरोबर नसलं बसत तरी पैसे म्हणतो तुम्हाला ज्याचं काम होत नाही का ते यांना सांगायचं मामा सगळ्यांचं आणि तुम्ही बसा मुंबईत मी आहे मी तर राहणार नाही ना. नाही मुंबईत बसा उठून आहेच बसा. ना. तुम्हाला 4 दिवस दिले देव आमचं बोलायला लावू नका आम्ही तुमच्या चेहऱ्याकडे बघून केलं की हो माणूस काम करतो आणि तुम्ही म्हणता ते घेतो म्हणजे तुम्हाला बॉडीचं धाक आहे ना तुम्ही म्हणता ते घेतो बस का तुम्ही तिकडे ठणठणीत राहिले पाहिजे मोठ्या मनानं मोठा आणि आमच्यासाठी काम. बरोबर आहे बरोबर म्हणतो सीएम साहेबांनी तुमची सगळी सांगितली मी देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मी स्वतः तुमच्या माहितीसाठी सांगतो मग आपण मागचं नाही मी बोललो त्याच्यानंतर तुम्हाला हे ऐकायला आलं. नुसतं दिलगिरी वगैरे नाही म्हटलं त्यांनी जर क्षमा येत नसतं, चूक झाली माझ्या आमच्या लोकांची असं कोणी पहिल्यांदा असं झालं अशा पद्धतीने वाटलं मोठं मला कबूल केलं जे चूक झाली काहीतरी थोडं काढा चला नाही आता माणसं शब्द नका आम्ही तुम्हाला देव मानलाय नाही आता नका शब्द रावलो हे फक्त तुमच्याकडे मी परत एकदा सांगतो मा थोडं पुढं सर का 1 घंटा तरी देणार होतो का मी द्यावं लागेल तिला तुमचा चेहरा बघून तुम्ही देव व्हा आमची तुम्हाला 4 दिवस दिले बस आणि काय होणार नाही तुम्ही म्हणता पाणी पितो सलाईन लावतो तुम्हाला लगेच तुमच्या डॉक्टर फोटो टाकले सलाईन लावले 4 दिवसात तुम्हाला काय करायचे करा एवढेच देव मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तर चांगल्या घरचे मग त्याच्यात तुम्ही सुद्धा आहेत ते तुमचं राज्यकर्ते तुम्ही म्हणल्यावर तुमचेच मुलं आहेत तुम्ही देव व्हा 4 दिवसात द्या डॉक्टर तुमचे इथंच उभा आहेत डॉक्टर इतके नमुन्याचे पाठवलेत मला हे झाल्यापासून आधी एक येत नव्हतं नीट 1 मुंबईचं यायला लागलं 1 पुण्याचं यायला लागलं हे रक्त काढून येतं 1 इकडचं काढून येते मग रक्त अर्ध मग हेच नेलं ठीक आहे भाऊ करा बस चर्चेत नको वेळ करा हे आम्हाला अपेक्षा आम्ही रोज मीडियात बोंबलतो करू शकते तर ते भाऊच निर्णय घेऊ सरकारच आणि देणार आरक्षण तर मराठ्यांचं कल्याण करणार तर ते घाडगे पाटील सुद्धा आलेत आता मागं बघितले त्यांना विचारा 1 घंटा सुद्धा देणार नव्हतो 4 दिवस दिले आता हे 2 लोक मुंबईतून बसायचं 4 दिवसांनी आम्हाला आरक्षण आणून द्यायचं तवर मी सलाईन लावतो हा सांगितलं ना मग तो सलाईन लावून ठेवतो मी लगेच तुम्ही उठले की आहे तेवढा आग्रह आपण नाही एवढा माझा आग्रह पुरा करा आता काय नाही मागितलं तुम्हाला
माझा एवढा हट्ट पूर्ण करा. समाज डोक्यावर घेऊन नाचणार तुम्हाला समाज डोक्यावर घेऊन नाचणार कशाचीच गरज नाही. हा ना, तुम्ही म्हणजे ते राज्यकर्तेच आहे. मी सांगितलं बा, बोललो तसंच करतो. 150 किलोमीटर मिरवणूक आणि 12 ते 14 लाखापेक्षा जास्त मराठी जमा गुलाल घेऊनच पळाले. पण हे द्या मला, कारण माझा समाज आत्महत्या करायला लागला. लय पोरं मरायला बिल्डिंग उडी टाकायला लागली. तो 1% जर रुकला ना पोरगा घरी आहे ना तर आमचं डायरेक्ट बिल्डिंग उडी टाकतो. हे तुम्ही ऐकता सुद्धा. तुमची चर्चा बंद करायला लय महत्वाची चर्चा आहे. बिल्डिंगवर पोरगा चांगल्या चांगल्या घरचं उडी टाकायला लागलं. आमचं आरक्षणावर फोकस आहे, मित्रत्वावर फोकस नाही. आम्ही समाज मेंटेनच करत नाही. गाड्या जाळल्या हे वैशिष्ट्य आहे. मी माझ्या जातीशी प्रामाणिक. तुम्ही ते द्या, आमचा समाज डोक्यावर घेऊन नाचणार. आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला 4 दिवस नाही तर सगळ्या मीडियावाल्या सांगून ठेवलेलं होतं. ही यांनी जर जी आर आज आणला नाही, आपला आत्ताच पाणी बंद, अनावश्यक सुद्धा बंद. नाही नाही, तुमच्यामुळे आता पुरं येतो. 4 दिवस पुरं येतो. मामा बरोबर बोललोय ना. आमच्या लेकरच वाटलं व्हायला नाही तर दुसरं काय. आता मी म्हणलं तिकडे सोडून संबंध झाले व तुमच्या मित्र झाले. आता जाऊन तिकडे कोणी ओळखीत नव्हतं. इमानात बसायला मिळालं खाली बार. इथं माझ्या जातीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि मी माझे संबंध मेंटेन करू. माझ्या समाजाला मी विषयाच्या खाईत लुटू नाही शकत. आम्हाला पॉझिटिव्हच करायचं आहे. नाही, आता पॉझिटिव्ह केलं तुम्ही आम्हाला. नाही तर पॉझिटिव्ह नव्हतं. तुम्ही त्यांना घेऊन बसणार. पॉझिटिव्ह नव्हतं, तुम्ही पॉझिटिव्ह करा. खरंच लोक म्हणते ते खरं आहे. संकटमोचक म्हणते ते खरंच आहे. नाही खरंच येते. मी बळस्तुतीच नाही करत. खरंच आहे. कुणी तिकीट घेण्यासाठी स्तुती करण, कुणी एका निधी घेण्यासाठी करण. मी खरंच स्तुती केली आज मनात. माझा एक स्वभाव आहे, बळस्तुती नाही करायची. खरंच आहे. आज या 4 दिवस वाढून घेतलेत. आमच्यासाठी लय मोठे दिवस आहेत साहेब. आमच्यासाठी लय मोठे. हे जण सगळं सांभाळायचं, की सगळं आंदोलन सांभाळायचं, त्याच्यात स्वतःची बॉडी सांभाळायची. त्याच्यात परत 2 गोष्टी देऊन बसलो. तुम्हाला सलाईन बी लावतोय, पाणीही पण पित. आणि तुमचं एक इंजेक्शन असं आहे, 15 दिवस भाकर भूक लागत नाही माणसाला. मग नुसतं डोकर दुखत होतं इथं. ते डॉक्टर म्हणलं याला पालतं पाडा. एक जण पाय दिला इकडून आणि इंजेक्शन टोचलं. ते म्हणलं 3 मिनिटात गप होतं. 2.5 मिनिटात गप झालं. कंबरच दुखायचं बंद झालं. मग आणि आधी 10-15 जण काबरत बसले. खरंच नाही शकत. मी माझ्या जिंदगीत खोटं नाही बोलणार. 2.5 मिनिटात माझी पुरी चमक बंद झाली. खूप आमरण पसरले, लांब पडतल्या, त्या पावसात भिजलेल्या मी, मुसळधार पावसात. की आता तुम्ही खरंच संकट म्हणजे तुम्ही वेळ वाढी लागले. खरंच काय जादू शक्ती आहे, दैवी शक्ती त्याची. फायनलच राहा. मी सगळं व्यवस्थित करतो. मी सगळं व्यवस्थित सांगतो. तोपर्यंत आमच्या बैठका घेतो. या बैठका घ्या. माझ्या मुंबईला या. तुमच्या हातून करून घ्या. हा, तुम्हीच करून घ्या. आता मी बसलोच असा अर्थ आहे त्याचा. आता इथं सगळंच करायला म्हणल्यावर काय आधी झोपायला नाही. आता मी तुमच्या इतका हट्ट पुरवला. माझा एवढा पण हट्ट पुरवला तुम्ही. आता मी इथं बसतो, तुम्ही करा. तुम्हाला जे करायचं ते करा. कायदेशीर थोड्या अडचणी आहेत. या बसा 4 दिवसांनी. आणि मला काय कळत काय घेतलं सगळं कळतं. नाही काय कळत नाही मला. बसले असते खूप. मी इथं बसतो. मी भरोसा ठेवलाय. अनुभव विनोद नाही. तुम्ही काय व्यक्ती आहे हे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तुम्हीच आता चांगला निर्णय गुन्हाही घेतला. तुम्ही न होणारी घटना केली. न होणारी सलाईन लावल्यावर पाणी पिणं म्हणजे माझं पुरं आयुष्य वाढला. हो, मी खरं बोलतोय. पूर्ण आयुष्य वाढलं माझं. मी सलाईन पाणी पिणं माझं 2 दिवसांनी आणखी जास्तीचा त्रास झाला. ज्यूस वगैरे घ्या, मोसंबीचा वगैरे. दिला शब्द. मी दिला शब्द म्हणल्यावर काय राहिलं का? अरे शब्द दिला. मेन चर्चा जीआरची. हो, आरक्षणाचा विषय नाही, जीआरची चर्चा. पाणी बोलायचं. कुणीतरी एकदम तुम्हीच बोला. बरं मीच बोलतो. मीच बोलतो. हॅलो, आवाज येतोय सगळ्याला? आम्हाला वरती बोलावं लागेल. नेमकं काय करतो काय नाही. मग तुमच्या होतं ना. नाही, आमची बाजू सांगायला काय फक्त. तांत्रिक बघूया, मला तपासून बघायला लागते. तुमची बाजू नाही सांगा, माझी बाजू सांगा. तुमचं कसं सांगा? माझी बाजू सांगा. मी असं म्हटलं नाही म्हणा. ते चर्चा करताय, बघू म्हणा असं सांगा. टोकाची भूमिका घेऊन नाही. हॅलो, सगळ्याला आवाज येतो ना? आता सरकारशी
आपली चर्चा झाली. आधी सगळे ऐका, परत आपल्या अर्धवट ऐकते. ह्यो मुद्दा जवळपास 50 ते 60 वर्षापासून खितपत पडलेला. आपण ठरवलं होतं, सरकारला 2 दिवस दिले होते. सरकारने ज्या नाही आणला तर आपलं आंदोलन सुरू राहणार. बरोबर आहे का? तर आता आपण सरकारला तो थोडा मराठा समाजाचा मोठा होता म्हणून त्यांना समितीचा अहवाल घ्यायचा आहे आणि आलाय पण सुद्धा आज 4 वाजता आला पण आलाय सुद्धा. पण ते थोडासा त्याला आणखीचा वेळ लागतोय. म्हणजे आपण आंदोलन मागं घेत नाही. आधी नीट समजून घ्या. आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं, सगळ्या महाराष्ट्रातल्या, आपण फक्त आणखीन भोवला आणि आलेल्या सगळ्या मंत्री बांधवांना आणि सगळ्या आमदार महोदयांना आपण मोकळ्या मनानं, आपण सगळ्यांनी, मी म्हणजे तुम्ही, ओपन बैठक ठेवली म्हणजे तुमची इज्जत तुम्ही ओळखून घ्या. आपण त्याला आणखीन 4 दिवसाचा वेळ दिलाय. 4 दिवसात ते आरक्षणाचा जाहीर घेऊन येतील. काळजी करायची नाही. आपलं आहे तसं शांततेत आंदोलन सगळ्यांचं यायचं. सगळ्यांनी त्यांना स्वागत करून वाटत लावावं. आपण आणखी 4 दिवसाचा वेळ दिला. आपण कारण आपल्याला हे आरक्षण कायम स्वरूपाचं टिकवायचंय. पाठीमागचं सारखं आपल्याला आता घात होऊन द्यायचं नाही. म्हणून तुम्हाला म्हणतोय गडबड करू नका. आणखीन 4 दिवसाचा वेळ देऊ. काय होत नाही. आपण रोज इथं झोपून राहतो. सरकारला सहकार्य करू. सरकार आपल्याला 4 दिवसांनी आपल्याला आयुष्याची आपल्या लेकराला भाकर देईल. आपण 4 दिवस सगळ्यांनी वाट बघा. 4 दिवसांनी सगळे तयार परत सरकारचं स्वागत करा आणि सगळ्यांनी त्यांचं सांगितलं स्वागत करून वाटा लावा ही सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय शिवराय. खाली बघा. महाजन साहेब सरकारच्या वतीने 2 शब्द बोलणार आहेत. मी म्हणलो होतो तुम्ही बोलू नका, आम्ही बोलतो. पण ते खरोखरच्या संघटनेचे जरा अशा काय शब्द देत आहे. जरा खाली बसा. नुसतं उभा राहू नका, बोलू नका. बोला त्या ठिकाणी उपस्थित सर्व संजय आमदार रंगे पाटील, सर्व पदाधिकारी उपस्थित खाली बसल्या माग चालते सर. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे, कालच उपसमितीची बैठक माननीय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळे अधिकारी एजी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाले. आम्ही मंत्री त्या ठिकाणी समितीचा आम्ही सगळे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होतो. मला वाटतं अशा पद्धतीची पहिल्यांदा अशी बैठक, विस्तृत बैठक ही फक्त आपल्या विषयाला घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकारने घेतली. आणि या बैठकीमध्ये निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे आधी समिती नेमली होती. त्याला 3 महिने झाले होते. 3 महिने उलटून गेले. 60-70% काम जवळपास समितीतून पूर्ण झालेलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला अजून 1 महिन्याचा वेळ लागेल. आम्ही परवाही सांगितलं होतं. कालही बैठकीमध्ये विषय झाला आणि 1 महिन्याच्या आत, म्हणजे 1 महिना म्हणजे 1 महिना नाही, मग ते 15 दिवसाचा होईल, 20 दिवसाचा होईल, 25 दिवसाचा होईल, पण तो 15 एका महिन्याच्या आत आपल्याला हा रिपोर्ट द्यायचा आहे. काल माननीय मुख्यमंत्री महोदय इतके चिडले बैठकीत की त्यांना मी पहिल्यांदा इतकं चिडलेल्या बैठकीत बघितलं की तुम्हाला 3 महिने तुम्ही केलं काय. पण मधल्या काळात ते बदल्या झाल्या. आपल्याला कल्पना आहे, करीर साहेब होते ते बदलले, नोडल सेक्रेटरी बदलले, उपसचिव बदलले, त्यामुळे थोडा वेळ लागला. आणि त्यांनी सांगितले की साहेब आता आम्हाला 1 महिना जास्तीत जास्त द्या. एका महिन्यात आम्ही कधीही त्या समितीचं आव्हान तुम्हाला देऊ आणि त्या संदर्भातला GR निघेल. आणि म्हणून काल मी मीडियाला सांगताना हेच सांगितलेलं होतं, मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री हेच सांगितलेलं होतं. आणि आज आम्ही सर्वजण या ठिकाणी हा निरोप घेऊन आपल्याकडे या ठिकाणी आलेलो आहोत. आता जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की इतके दिवस लागतच नाही, गरज नाही, आम्ही पुन्हा तेच सांगू, तुम्ही तेच सांगा. आम्हाला ते खरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करून घ्यायचं काम सगळं. कुठे अपूर्णता राहिली, काही लूपहोल राहिले,
कोर्टामध्ये कोणी गेलं आणि पुन्हा त्याला स्टे आला, असं काम आपल्याला करायचं नाही. सरकार अतिशय सकारात्मक आहे बाबतीमध्ये, 100% सकारात्मक आहे, याच्यामध्ये 1% वाद नाही. काल या संदर्भामध्ये सगळ्या रिटायर्ड चीफ जस्टिस आहेत, आता मी नाव सांगत नाही, 3-4 आपलेच आहेत सगळे, त्यांच्याशी सुद्धा चर्चा झाली. एजी सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. काही लोक लंडनला होते, लंडनला त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय बोलले, देवेंद्रजी बोलले, अजितदादा त्यांच्याशी बोलले की मार्ग कसा काढता येईल. आणि या संदर्भामध्ये सगळा तोडगा निघालेला आहे. फक्त थोडा वेळेचा अवधी आहे. मला वाटतं आपल्याला कॉन्क्रीट काम करायचं आहे 100%. म्हणून मला असं वाटतं की 3 महिने मुदत दिली होती, खरं आहे. अशा कामामध्ये महिने लागतात, काही कामामध्ये वर्षानुवर्ष. मी अण्णा हजारे साहेबांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की 20-20 वर्ष लढले, तेव्हा पत्रामध्ये माहिती अधिकार पडला. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला तेवढा वेळ द्यायचा नाहीये. 1 महिना सांगितलाय, 15-20 दिवसामध्ये सुद्धा हे काम पूर्ण होईल अशी विनंती करायला आम्ही सगळेजण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. कालच आम्ही येणार होतो, पण काल थोडस राज्यभर बंदचाही पुकार चाललेला होता, त्यांनी पुकारलेलं होतं, थोडी अडचणी होती की तांत्रिक, आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला इथे आल्यावर वाटलं जरांगे पाटील आमचं ऐकून घेतील. टीव्हीवर आपण बघतात सकारात्मक चर्चा झालेली आहे, सगळ्यांची मानसिकता आहे, सगळे पॉझिटिव्ह आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की 1 महिना आम्ही सांगू, पण 15 दिवस लागतील, 20 दिवस लागतील. अजूनही माझी आपल्याला विनंती, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही चर्चा करा तिकडे जाऊन, मी माझ्या सगळ्यांची चर्चा करतो. निश्चित ठीक आहे, तुम्ही आमचा एवढा शब्दाचा मान ठेवलेला आहे. आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे. खरं म्हणजे आपल्याला खूप लढापुढे लढायचं आहे, एवढं आपल्याला संपणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे त्यांनी म्हटलं उपोषण सोडणार, की सगळे टाळ्या वाजवत आहे. मी पुन्हा सांगेन की आम्ही सगळे जेवण करून टाळ्या वाजवतोय, तुम्ही इथे उपाशी बसलेला. उपोषण मी केलेलं आहे कपाशीसाठी 12-12 चौदा मी आपल्याला त्या दिवशी सांगितलं. पण मला असं वाटतं की आता आम्ही शब्द दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणाला जर मुंबईत येऊन बसलात तर हे महिनाभराचं काम मी 25 दिवस 20 दिवस सांगितले, हे 10 दिवसात सुद्धा होईल. मी तुम्हाला सांग 10 दिवसात होईल, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आपण सगळीकडे बसा, मी सांगितलं महिनाभर, मी सुद्धा जोपर्यंत होणार नाही तो 15 दिवसात होगा 20 दिवस हो, आम्ही सुद्धा 2-3 जण त्या ठिकाणी हलणार नाही मुंबईतून, त्याच बैठकीत बसू. आणि आता एक कंटिन्यू काम सांगितलं आहे, दुसरे कामं बाजूला ठेवा आणि फक्त ह्या समितीचे बैठका घ्या, दररोज बैठका घ्या आणि हा विषय संपवा, असा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. मला वाटतं पहिल्यांदा सरकार इतकं सकारात्मक आहे. मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला परत उल्लेख करावा लागेल, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 50 वर्षाची आपली मागणी होती. आरक्षण कोणी दिलं? आमच्या सरकारने दिलं, आम्हीच त्यावेळेला सोबत होतो. खाली करा, खाली करा, असू द्या, असू द्या. तर म्हणून जसं ऐकायला तसं ऐका. म्हणून मला असं वाटतं, काय झालं काय कॅमेरावाला टीव्ही थोडं काय. तर मला असं वाटतं की सरकार किती सकारात्मक आहे तुम्हाला माहिती आहे. पूर्ण ताकद पडायला लावून मागच्या वेळेला आपण आरक्षण दिलंय होतं, सेशन कोर्टात टिकलं, हायकोर्टात टिकलं. राजकारणाचा भाग मी करणार नाही, नंतर आणि वर्षामध्ये का बुडालं काय तो सोडून द्या. पण आजचा आपला विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. जरांगे पाटील तुम्ही तुमचे प्राण पडायला लावले, अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा आहे. आपल्याला कल्पना आहे झालेली घटना इतकी दुर्दैवी आहे की त्याचं अगदी खुला मनाने देवेंद्रजींनी क्षमायाचना केली, माफी मागितली. असं पहिल्यांदा झालं महाराष्ट्राच्या इतिहासात, पहिल्यांदा. नाही तर 100 लोक मिळून कोणी अशी माफी मागितली नाही मेल्यावर सुद्धा. म्हणून मला वाटतं म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला 4 दिवस तुम्ही सांगितलेले आहे. आम्ही म्हटलं एक 15-20 दिवस आहे काय, 15-20 दिवस म्हणून मला वाटतं की 4 दिवसाची वेळ आपण मागितलेली आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयाची बोला काय कशाला गोंधळ या तुमच्या गोंधळाने शाळेमुळे जितके दिवस गेले मग तुम्ही कशाला शायनिंग करता? मरायला लागलं मी तुमच्यासाठी इथं. तुम्हाला काय लय शहाणे, तुम्ही एवढे हुशार येतं, पुढे गेलं एवढं वय झालं तुमच्या. तुम्ही 60 वयाचे दिसतात मला बोलताना, 60 वय तुमच्या. अरे मी जीव द्यायला तयार झालं तुमच्यासाठी, तुमच्या बॉम्बला लागलात. अरे आरक्षणच घेऊन जा तुम्हाला जरा गप्पाचा उगाच बॉम्बला तुम्ही लय असे लढाऊ दिसायला लागलात का काय? तुम्हाला आरक्षण देतोय म्हणलं मी. उगाच काय तरी बॉम्बलाच्या कुणीकडे पर्यंत बैठका बंद करायच्या का तुम्हाला करायच्या?
आणि आम्ही बैठका करतो म्हणजे का आम्हाला चहा बिस्किट देते का तुझ्या तुमच्यासाठी जीव जाळतो या मराठ्यांच्या पोराच्या मुर्द्या पडले नाही पाहिजेत म्हणून रात दिवस लढतो आणि उगा 2 मिनिटं येतात आणि आरडा त्याच्या घरी जाऊन झोपतो परत. ठीक आहे. तुम्हाला आरक्षण देतो तुमच्या पाय पडतो गप्पासा तुम्हाला आरक्षण देतो तुमच्या पाय पडतो तुम्ही गप्पासा तुम्हाला आरक्षणच देतो. गप आहे का आता शांत चित्तानं. बघा अतिशय सकारात्मक चर्चा चाललेली आहे. मला असं वाटतं सरकार पॉझिटिव्ह आहे. आपल्याला एक चांगला निर्णयापर्यंत यायचं आहे. चांगला निर्णय आपल्याला अगदी गोड बातमी लवकर करणार आहे आणि म्हणून तांत्रिक थोड्या अडचणी आहेत. त्यामुळे आम्ही म्हटलं होतं की 1 महिना द्या 15 दिवस द्या 20 दिवस. पण आता जरगे पाटलाचं आमचं म्हणणं झालं की म्हणतात 4 दिवसाची मुदत देतो. खरं म्हणजे त्याने 2 दिवसाची मुदत दिलेली होती. आता 4 दिवसाची मुदत द्या त्यांनी सांगितलेलं आहे. मी मुख्यमंत्री महोदयाशी त्यांना आता ते सांगितलं की हा आमचा अधिकार नाही की 4 दिवस होईल की नाही. आम्ही 4 दिवसच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलतो माननीय उपमुख्यमंत्री महोदयाशी बोलतो थोडी चर्चा करतो आणि त्यानंतर पुन्हा जरांगे पाटलाशी बोलून ही वेळ कशी करायची कमी जास्त त्या ठिकाणी ठरवतो. पण आम्हाला अजून चिंता तुमच्या तब्येतीची आहे. मला असं वाटतंय की आपण या ठिकाणी थोडी तब्येतीची काळजी घ्या. आपल्या अजून एवढं मोठं काम होणार आहे. इतकं मोठं काम अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही आणलेलं आहे. सगळा महाराष्ट्राच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आंदोलन हे होत असतात चालू असतात पण तब्येतीची आपली काळजी घेतली गेली पाहिजे. कारण तुमच्याकडे सगळे लोक अपेक्षेने बघतायत आशेने बघतायत आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सलाईन घेणार नाही पाणी घेणार नाही ज्यूस घेणार नाही असं करू नका. ते तुम्ही सगळं व्यवस्थित चालू ठेवा. जहान आहे तो जहान आहे. तुम्हाला अजून तुमच्या खूप मोठे चांगले कामं व्हायचे असतील आणि म्हणून एवढा चांगला योग आला. नाही तर अन्यथा एवढे सगळ्या पक्षाचे पुढारी नेते हे असं इतके भेटीला कोणी येत नाही कोणाच्या. तुम्ही अनेक आंदोलन मी पाहिलं 30 वर्षाला मी आमदार आहे पण असं कधी झालं नाही. ते आज तुमच्याकडे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे. शेवट गोड करायचा आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की तुम्ही बाबा ज्यूस घ्या सलाईन घ्या पाणी घ्या. 4 दिवसाची जी वेळ आहे त्या बाबतीमध्ये आता मी मुख्यमंत्री महोदयांशी शिंदे साहेबांशी बोलतो फडणवीस साहेबांशी बोलतो अजितदादांशी बोलतो. कारण मला असा अधिकार देखील 4 दिवसासाठी ते आणून देतो म्हणून आणि म्हणून तांत्रिक बाजू तपासून आपण तुम्हाला विचार घेणे निरोप देतो. पण अजूनही आपण माझा आपल्याला विनंती आहे आपण जर हे उपोषण सोडलं मुंबईत येऊन बसले तर तांत्रिकदृष्ट्या सुद्धा सगळ्या समितीसमोर बसून सुद्धा एक 10 ते 12 दिवसात 8 दिवसात सुद्धा हा विषय अतिशय चांगला सुटेल. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की आपण जर हे उपोषण सोडलं आणि मुंबईला येऊन बसलात उद्या परवापासून 2 दिवस आराम करून तर 10 दिवसामध्ये अतिशय गोड बातमी तो हातामध्ये तुमचा जो GR पाहिजे तो निश्चित मिळण्यासाठी मोठी मदत होईल. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की अजूनही आपण या गोष्टीचा विचार करा. आम्ही सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना विचारतो सगळ्या वरिष्ठांना विचारतो की 4 दिवसामध्ये आपल्याला काय करता येईल तर अजून काही कमी जास्त त्या ठिकाणी करता येईल दिवस कमी जास्त वाढता येईल. पण आपल्याला आता निर्णय लावूनच घ्यायचा आहे. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. शांतता ठेवा. या ठिकाणी उगाच चर्चा सुरू असताना काही आपण सकारात्मक चर्चा करतोय. आम्ही काही नाही म्हणतोय का देत नाही म्हणतोय का कमी घ्या का जास्त घ्या असा कुठलाही विषय नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी थोडी शांतता ठेवा. आम्ही एक 15-20 मिनिट आपल्याला त्या ठिकाणी बोलतो फोन लावतो 3-4 मुंबईला आणि आपण कोणाशी चर्चा करायची आपण ती करा पण आपण तब्येतीची काळजी घ्या एवढंच आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करतो. धन्यवाद. आम्ही एक अर्ध्या तासामध्ये परत या ठिकाणी येऊन आपल्याशी बोलू. हे बघा गिरीश भाऊंनी स्पष्ट सांगितलं 4 दिवसात मी बोलतो मुख्यमंत्री काय म्हणते बघतो स्पष्ट बोलले. मी बी जरा स्पष्ट सांगायचं नव्हतं पण स्पष्ट सांगतो आता 4 दिवसाचा वेळ तुम्हाला मिळणार. पाणी अन्न तर बंदच आहे सलाईन सगळं बंद होणार. तुम्ही स्पष्ट सांगितलंय म्हणून एकतर तुम्हाला मी ठरवून 4 दिवस ठरले होते तुम्ही स्पष्ट बोलायला की परत वाढायचा का काय दिवस तर आम्ही तुमचा आदर केला. तुम्ही आम्हाला 4 दिवस आरक्षण द्या. 4 दिवसाच्या नंतर अन्न पाणी सगळं बंद होणार मीडियातून आदर टिकले. ठीक आम्ही चर्चा करू. आम्ही बोलू घेतो जाऊन इथे बोलणं वैगन हे सगळं समोर आहे. बोला कोण येतो तिला जाऊन बोलू साहेबांना बोलू तुम्ही एकदम शांत बसा. या सगळ्यांनी एकमेकावर विश्वास ठेवायचा आपण शांत बसायचं. चला आम्ही
मामा बोला पाटील साहेब शिवव्याख्याता आहे शेख सुभान अली मराठी मुस्लिम समाजाकडून तुम्हाला पूर्ण समर्थन आहे करेंगे इनका होता है तुम्ही विश्वासावर सदस्य त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत याच्यावरती लिंक टाकलेली आहे ती ओपन होत नाही रेंज नाही आहे इथं मी गेलंय रेंज नाही आहे आणि कसं आपल्याला या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय सराटीमधून. ज्याचं काम होत नाही ना त्यांनी घोडे मामा सांगायचं झाड कोण सांगू. उपोषण सोडून मुंबईमध्ये या, आपण त्या संदर्भातली चर्चा करू असं सराटीमध्ये आलेल्या सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला. लवकरच तुम्हाला गोड बातमी देतो असं गिरीश महाजन यावेळेला म्हणालेल्या जरांगे पाटील मात्र आपल्या मागण्यांवरती अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.